श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामनभाऊ महाराजांचा पालखी मार्ग खडतर 6 किलोमीटर नदीपात्रातून दिंडीचा मार्ग बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामनभाऊ महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थानित झाली आहे। मात्र या पालखीचा मार्ग खडतर आहे। 6 किलोमीटर नदीपात्रातून वारकऱ्यांना वाट काढत जावं लागतंय। गेल्या अनेक वर्षांपासून हा पालखी मार्ग व्हावा अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जाते। प्रत्येक वर्षी या नदीपात्रातून संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचा मार्ग आहे हा खडतर मार्ग सुखकर व्हावा अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जेव्हापासून वामनभाऊ महाराज होते तेव्हापासून ते बैलगाडीच्या रथात म्हणजे येत होते आणि फार कष्टाने येत होते। आता पण रथ तिथूनच येतो, परंतु रस्ताच नाही। तर यावर्षी दिंडी येताना घाटातून रथ आलाच नाही। पर्यायाने मग डोक्यावरच बाबांच्या पादुका डोक्यावर आणावं लागल्या आणि रथ दुसरीकडून आणावं लागला। ही दिंडी महाराष्ट्रात तशी एकच दिंडी आहे, सर्वात मोठी दिंडी आहे। या दिंडीत जवळजवळ 70 ते 75 हजार माणसं सामील होतात आणि एवढ्या मोठ्या माणसाची एकच दिंडी आहे। आपण जर ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराजाची दिंडी पाहिली तर 100-150 माणसाची एक दिंडी अशी करून दिंडी मोठी होती, परंतु ही वामनभाऊची दिंडी आहे, ही एकच दिंडी आहे एवढे मोठ्या समाजाची। येताना म्हणजे फारच वारकऱ्यांच्या इथून तिथून हाल झाले। गुडघे इतक्या पाण्यातून चालावं लागलं, खड्डे मोठमोठे पडलेत, वन विभाग रस्ता करू द्यायना, शासनही लक्ष द्यायना। त्याच्यामुळं दिंडीला म्हणजे सामोरं जावं लागलं। कसं म्हणजे फार कठीण परिस्थितीतून सामोरं जावं लागलं। मी सुद्धा जवळजवळ 15 वर्ष झालं पायी वारीला मी सुद्धा जात असतो। तर वाटाने इथून तिथून जर पाहिलं तर रस्ते थोडे बरे आहेत, परंतु आमच्या घाटातून फारच दुरावस्था झाली रस्त्याची। तर शासनाने थोडं मनावर घेऊन रस्ता करावा आणि दिंडीचा मार्ग तसा तर गहिनीनाथगड ते पंढरपूर असा दिंडीचा रस्ता दुहेरी चौपदरी रस्ता व्हायला पाहिजे। आपण ज्ञानेश्वराची दिंडी पाहतो, तुकाराम महाराजाची दिंडी पाहतो, एकनाथ महाराजाची पैठण पंढरपूर पाहतो, सगळ्या काही दिंड्या झाल्यात। त्याच्या तसाच रस्ता हा पण व्हावा अशी सगळ्या वारकऱ्यांची व माझी पण इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।